आणि सामना क्रमांक 2 ला आता मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. सासवड ब्लास्टर आणि साकुर्डी रिबेल्स या दोन संघादरम्यान आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. जेकर अंजले गांजले त्यासे म्हणे आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाण बाबा. रामकृष्ण हरी पुन्हा एकदा दुपार 17 मध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा अमितदादा झेंडे फाउंडेशन सरपंच चषक आणि पुरंदर प्रीमियर लीग 2021 मध्ये मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. चला सामना सुरू होतोय. दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलेत. खरं तर नाणेफेक जिंकली होती. चला पंच सामना सुरू करून घ्या. दोन सलामीचे फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. पण सासवड ब्लास्टर संघाचा नाणेफेक जिंकत प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच त्यांचा होता आणि आज निर्णय फार महत्त्वाचे असणार आहेत आणि तो निर्णय आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये घेतला. आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू हा निर्णय सासवड ब्लास्टर संघाचा होता आणि तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील आता मैदानाच्या आतमध्ये सजलं जाईल. चला ताबडतोब सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये करून घ्या. तर दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलेत. साकुर्डे रिबेल्स या संघाचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. प्रतीक आणि तुषार. चला पंचांचा इशारा आलाय. चला खेळूयात. सामन्याला सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होईल. 6 षटकांची लढत आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले आणि क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजले गेले. पहिलं षटकासाठी गोलंदाज निखिल. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये घेऊन आलाय निखिल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. जबाबदारीचं षटक. पहिला चेंडू पाहायचंय. बराच आखूड टप्प्याचा होता. शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. आउटफील्ड वेगवान. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. खणखणी चौकार 4 रन. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. सरपंच हिरोला पडतोय. चौकारानं खरं तर सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली आणि चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये नक्कीच साकुर्डे रिबेल संघाकडून पाहायला मिळाली. पुढे सरसावत खेळला होता. बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न तिथे फलंदाज खरं तर केला होता परंतु शेवटच्या क्षणी आपण पाहिलं फक्त चेंडू ढकलला कव्हर मध्ये. तिथे एक धाव घेतली. एक धावेच्या साईड धावफलक पुढे पोहोचला. धावफलकावरती 5 धावा इथे पूर्ण होणार आहेत. प्रतीक आणि तुषार ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायचे. एक चांगली सुरुवात खरं तर मैदानाच्या आतमध्ये केली होती. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. आता 5 क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा बदल मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. तर सासवड ब्लास्टर संघनायक नक्कीच एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आता सजवलं गेले. कमीत कमी धावांवरती रोखण्याचं काम नक्कीच सासवड ब्लास्टर करेल. यावेळेस उंच उडाला आकाशामध्ये चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आहे. झेल टिपला आणि पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय साकुर्डे रिबल्स संघाला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी.
पहिला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोसळला गेलाय तुषार. तुषार बाद चलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल अनिकेत लोंढे. मला वाटतं संगनायक आहे आणि आता संगनायक मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. दोन्ही संघांचे संगनायक आपण पाहिलं टॉस करत असताना ज्या रणनीत्या आखल्या होत्या, प्लॅनिंग जे आखले होते आणि त्या प्लॅनिंग नुसार आता पाहायचे. खरं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय हा सासवड ब्लास्टर संघाचा होता आणि पाहायचे कितपत तो निर्णय इथे योग्य ठरणार आहे. पहिल्या षटकात एक फलंदाज बाद केलाय. 5 धावा धावफलक. हो यावेळेस गुडघा टेकवला, क्रॉस द बॅट खेळला, डीप स्क्वेअर लेग चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फेकून दिला. हा एक खणी चौकार 4 रन. फटकाचा ध्वजार हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनीत चौकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचला जाईल. खरं अनिकेत बाद झालाय आणि नवीन फलंदाज राज रत्न हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतो. एक चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस बराच लांब ठेवला होता चेंडू. एक चांगली लेंथ होती खरं तर चेंडूची आणि षटक संपलं. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 10 धावा. धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये साकुर्डी रिबेल्स या संघाचा धावफलक दाखवतोय. 10 धावा आहेत. 2 चौकार आले, 2 सिंगल घेतल्या आणि अशा 10 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. परंतु पहिलं षटक किफायतशीर होतं, सफाईदार होतं. या षटकात 2 फलंदाज देखील बाद करण्यात यश आले निखिलला. तर षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होईल. पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. पुन्हा जबाबदारीचं षटक नक्कीच असेल आणि संघनायकानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय. रोहित शेवते षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येईल. यावेळेस पुढे सरसावत खेळायचा होता. नो चेंडू आहे. दोन्ही पंचांनी नो चेंडू इथं घोषित केलाय. मला वाटतं भीमर चेंडू होता, बराच उंच होता आणि कमरेच्या वरती हा चेंडू होता. त्यामुळे पंचांनी तो भीमर चेंडू नो चेंडू घोषित केलाय आणि पुढचा येणारा चेंडू हा फ्रीटचा असणार आहे आणि त्या चेंडूवरती येणाऱ्या धावा ह्या बोनस रूपी धावा नक्कीच असणार आणि त्या मिळवण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजांचा असणार आहे. यावेळेस थोडासा पाठीमागे सरला बॅकफूटवरती गेलता. डायरेक्ट हिटचा खरं तर फेक अचूक केली होती. एक सिंगल इथे घेतली. जास्त मोठा फटका खरं तर फ्रीटची संधी जास्त मोठ्या फटक्यात त्याचं रूपांतर झालं नाही. केवळ एक सिंगल तिथे मिळाली आणि सिंगलच्या सायकडे धावफलक पुढे गेलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 सुरू असताना
गदबा 6 प्रकारे नो चेंडू दिला जातो. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 21वा नियम जो नो चेंडूसाठी आहे आणि त्या नियमाचा वापर करत पंचांनी तो नो चेंडू घोषित केला तर त्यावरती फ्रीट आली. तिथे मात्र जास्त मोठा फटका फलंदाजाला खेळू दिला नाही, केवळ तिथं सिंगल घेतली आणि पुढच्या चेंडूवर देखील एक सिंगल आली. धावफलक पुढे गेलाय. 14 धाबा धावफलकावरती षटक क्रमांक 2 मैदानावरती सुरू असताना या नंतर देखील एक चांगला सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मला ते साकुर्डी रिबेल्स आणि दौंडज ड्रॅगन्स या दोन संघादरम्यान तो सामना आहे. जमिनी समांतर फटका पाहायचे टीफ लॉंगॉनमध्ये शतरक्षक समोर आहे. दुसऱ्या धावेची मागणी होती आणि 2 धावा इथे सहज पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहे 16 धावा. खतर एकेरी दुहेरी धावा देखील एक चांगला धावफलक तुम्हाला उभा करून देऊ शकतो आणि तसा प्रयत्न आता या षटकात देखील आहे. खरं तर या षटकात कुठलाही मोठा फटका आला नाही. एकेरी दुहेरी धावा नक्कीच धावफलकावरती येतात. थोडासा स्लोअर होता फुल टॉस आणि समोर झेल टिपला. डीप लॉंग ऑफ मध्ये झेल टिपतो फलंदाज. हा 2 षटकांचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती आहे 17 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 17 धावा बनत असताना आपण पाहिलं 4 फलंदाज कोसळले गेलेत. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आता. अतुल जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय. पाहायचा अतुल आता इथून पुढे कशा प्रकारे आपल्या संघाला
एका चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच त्याचा असणार आहे. तर आज संघनायकानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता, तो निर्णय योग्यच आहे की नाही हे नक्कीच आपल्याला थोड्या वेळामध्ये कळणार आहे. दोडे संघनायक नक्कीच संघाला चांगल्या प्रकारचं नेतृत्व नक्कीच दोडे संघांना आज लाभले गेले आणि त्या दोडे संघनायकांच्या नेतृत्वाखाली खेळणारे दोडे संघ नक्कीच तुल्यबळ आहेत, ताकदवान आहेत आणि मातब्बर संघातलं हे फार मोठं युद्ध क्रिकेटच्या मैदानावरचं युद्ध नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय. खरं आयुष्यातले निर्णय देखील खूप महत्त्वाचे असतात. सरळ बॅटनं खेळला होता, स्ट्रेट डायव्ह बॅक टू बॉलर खेळला होता, पायचे डीप लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक वा चेंडूला आडवा होतोय, थांबवला चेंडू त्यानं, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा इथे घेतल्यात आणि 2 धावेच्या सायकट आपण पाहतो. धावफलक पुढे पोहोचलाय, 19 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना खरं तर तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज पुढे निखिल, खरं तर पहिलं षटक निखिलने टाकलं होतं, पुढे संघनायकानं त्याच्यावरती विश्वास दाखवला, तिसऱ्या षटकासाठी पुन्हा निखिलला आणलंय आणि पाहायचंय या षटकात कशा प्रकारची प्रकारची कामगिरी निखिलकडून राहील. ओहो, यावेळेस बराचसा अक्रॉस झालता, बराचसा शेपल होऊन खेळला होता, स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केवळ सिंगल इथे मैदानाच्या आतमधील आणि सिंगलच्या साह्याड धावफलक पुढे पोहोचलंय. 20 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं आयुष्यामध्ये निर्णय घेत असताना आपण पाहतो काही निर्णय आपल्या आयुष्यातले चुकले जातात, काही निर्णय हे बरोबर ठरले जातात, परंतु आयुष्यामध्ये निर्णय घेणं देखील फार महत्त्वाचं आहे. खरं आयुष्यातले निर्णय चुकतात, मग आयुष्य चुकत जातं. कधी कधी प्रश्न कळत नाहीत, उत्तर मात्र चुकत जातं. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, धावफलकावरती 21 धावा आहेत. सोडवताना वाटतं सुटत गेला गुंता, परंतु प्रत्येक वेळेस नवीन गाठ बनली जाते. दाखवणाऱ्याला वाट माहीत असते, परंतु चालणारा मात्र त्याचं ते हरून जात असतो. काही गोष्टी वाटत्यात तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळतं जेव्हा एखादी ठेस तुमच्या काळजामध्ये लागते. एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतो इथे नक्कीच केलं होतं. धावफलक पुढे पोहोचलाय, धावफलकावरती जाईल मी 22 धावा आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 2.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निखिल उजव्या हाताड पायची एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आहे. पायावरती येणारा चेंडू फक्त ढकलून दिलाय आणि एक सिंगल इथे घेतली. वायडेस्ट लॉंग ऑन मध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि केवळ एक सिंगल मिळणार आहे. ज्यावेळेस विकेटची पडझड मैदानाच्या आतमध्ये होते त्यावेळेस कुठेतरी आता उभं राहिलं पाहिजे. आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की कुठेतरी ती विकेटची पडझड थांबवायची हा प्रयत्न नक्कीच फलंदाजांचा मैदानाच्या आतमध्ये आहे. कुठेतरी बॅटवरती चेंडू घ्यायला तर सुरुवात केली. एकेरी दुहेरी धावा येत आहेत, त्या धावा गोळा करण्याचं काम नक्कीच आपण आता पाहतोय फलंदाज करतायत. प्राजक्ताचं झाड आपल्याला माहीत आहे, सकाळच्या पारी आपण पाहतो ते प्राजक्ताच्या फुलं आपण एका हाताने एक एक फुल वेचत असतो आणि ते धावा वेचण्याचं काम सुरू होतं, परंतु पुन्हा एक धक्का बसला गेलाय, तो 5वा धक्का. जाणार आहेत. खरं तर स्पायचा आपल्याला जवळपास 16 संघांच्या स्पर्धेमध्ये सहभाग आहे. 16 मधल्या 8 संघांचा प्रवास थांबणार आहे.
8 संघ आपल्या सुपर 8 मध्ये पोहोचले जातील. पुन्हा 8 संघांमधून 4 संघांचा प्रवास तिथे थांबणार आहे आणि शेवटच्या दिवशी 4 संघ आपल्या समवेत नक्कीच सेमीफायनल आणि फायनलसाठी पोहोचणार आहेत. म्हणजे आता कुठेतरी चाचणी सराव परीक्षा सुरू आहेत आणि स्पर्धेची म्हणजे एक्झाम शेवटची वार्षिक परीक्षा ही मला वाटते 2 तारखेला आहे. पाहायचे कोण त्या परीक्षेत उत्तीर्ण होईल, कोण त्या परीक्षेपर्यंत पोहोचणार आहे. त्यासाठी ह्या चाललेल्या सराव चाचण्या परीक्षा आहेत. त्यासाठी पाहतो आपण नक्कीच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं आज प्रत्येक खेळाडू, आज प्रत्येक संघ खरं स्वप्न घेऊन आलाय मैदानाच्या आतमध्ये एक चांगला खेळ करून दाखवायचा, सुपर 8 पर्यंत तरी पोहोचायचा. हे प्रत्येकाचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न आज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे खरं आयुष्यामध्ये स्वप्न ही मोफतच मिळतात, परंतु त्याचा पाठलाग करत असताना फार मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आयुष्यामध्ये अवघड काहीच नाही, फक्त तुमचे विचार हे पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. विचार पॉझिटिव्ह असल्यानंतर तुम्ही कुठेही प्रयत्न केल्यानंतर यश तुम्हाला मिळेल. फक्त प्रयत्न शेवटपर्यंत करा. खरं तर उजाडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जात असते. खराब चेंडूची घोषणा आपण पाहतोय पंचांनी केली. अवंतर होता चेंडू, अस्वेर होता आणि एक अवंतर धावेने धावफलक पुढे पोहोचलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. म्हणजे उजडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जात असते. झोपून स्वप्न पहा, नाही तर उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा. मग आपण ठरवायचं झोपून स्वप्न पाहिजे का उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करायचा. का तर स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आज खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. मी सांगितले प्रत्येक खेळाडू आज स्वप्न घेऊन आलाय. या स्पर्धेच्या सुपर 8 पर्यंत पोहोचण्याचं स्वप्न नक्कीच आज प्रत्येक खेळाडू मैदानावरती घेऊन आलेला आहे. धावफलक पुढे गेलाय, धावफलकावरती वाढ होईल. 27 धावा आहे धावफलकावरती षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना 5 फलंदाज इथे बाद झालेत. म्हणजे अर्धा डाव कुठेतरी इथे नक्कीच मोडून पडलाय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर बराचसा बाहेर आला चेंडू, फलंदाजाला समजू शकला नाही. निर्धाव चेंडू आहे, बरीच मोठी घसरगुंडी खरं तर मैदानाच्या आतमध्ये उडलेली आहे. 5 फलंदाज बाद झालेत, म्हणजे निम्मा संघ खरं तर इथं बाद झालाय आणि शेवटच्या काही षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे. बराचसा बॅकफूटवरती गेला फलंदाज, कव्हर पॉईंटला चेंडू ढकलून दिलाय. डीप कव्हरवरून आपण पाहतो क्षेत्ररक्षक समोर आलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. षटक देखील संपलं. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. धावफलकावरती आहेत 28 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. साकुर्डे रिबेल्स या संघाचा धावफलक दाखवतोय. षटक क्रमांक 5 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाज 5व्या षटकासाठी अक्षय लडकत. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये खेळून येईल. यावेळेस मोठा फटका डीप लॉगांच्या डोक्यावरून हवाई मार्गाने चेंडू सर सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड, फोडला पाड, षटकार. शिवरायांची तळपती तलवार, हा मारला बुलंदी षटकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच माननीय अमित शेठ झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा दणदणीत षटकार. आमचा सरपंच हिरोला पडतोय भारी. 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 थँक्यू. खरं तर बऱ्याच वेळानंतर एक मोठा फटका आमच्या दृष्टीपटलावरती पडतोय आणि तो षटकार आलाय आणि षटकाराच्या साईकडे धावफलक पुढे पोहोचला. 34 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर आमच्या क्रिकेट रसिकांच्या नजरा ज्या फटक्यांसाठी लागलेल्या असतात ते फटके कुठेतरी आता बऱ्याच वेळानंतर तो फटका षटकार पाहायला मिळाला. खरं तर क्रिकेटमधले दादा फटके, षटकार चौकार यांना आपण नक्कीच दादा फटके म्हणत असतो, परंतु ते दादा फटके कुठेतरी थांबले होते या षटकामध्ये. खरं तर या इनिंगमध्ये जो पहिला षटकार मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे.
सासवड ब्लास्टर. खरं तर एक चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये, एक चांगली गोलंदाजी, एक शॉट धाव इथे पंचांनी घोषित केली. म्हणजे एकच धाव मिळेल इथे. धावफलक 35 धावा धावफलकावरती आहे. 5व्या क्रमांकात षटक अक्षय लडकत आपण पाहतो गोलंदाजीवरती असताना एक चांगली गोलंदाजी. खरं तर एक षटकार आला होता इथे. पुन्हा एकदा थोडासा बरकटतोय, थोडासा दिशाहीन थोडासा चेंडू होता. बेंडपंच स्वप्नील भोसले सरांचा इशारा आलाय. वाईट चेंडूची घोषणा त्यांनी केली. एक अवंतर धाव धावफलकावरती येईल आणि धावफलक नक्कीच पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहेत 36 धावा. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पायचे बाहेरची कडे घेणारा चेंडू कॉट बिहाइंड. धक्का क्रमांक 6. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. सुभाष नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. खरं तर इथे एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहिला. बॅटची बाहेरची कड घेणारा चेंडू त्या टेस्ट रक्षकांना तिथे चांगला थेल टिपला आणि तो 6वा धक्का नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बसला गेला. धावफलकावरती आपण पाहतोय 36 धावा आहेत. एक घेतले आता 37 होतील आणि या 37 धावा बनत असताना आपण पाहिलं 6 फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये बाद झालेले आहेत. बरीच मोठी घसरगुंडी. हो ते टेस्टांचा वेध घेतलाय. क्लीन बॉल्ड फलंदाज बाद. 7वा धक्का. साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बलीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पदार्पण करेल. मंगेश अंतिमचा आणि शेवटचं षटक आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये सुरू झाले. मंगेश गोलंदाजीवरती आलाय. शेवटच्या आणि अंतिमच्या षटकाची जबाबदारी घेऊन नक्कीच मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न सुरू झाला आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय आक्रमक होता, भेदक होता आणि निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आला. बॅकफुटवरती गेला तर पॉइंटला चेंडू खेळाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. केवळ सिंगल इथे घेईल आणि सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती 38 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कुठेतरी कमी धावांचा सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये होईल, परंतु आपण पाहिलं आता शेवटचं षटक होतं. इथे हाणामारी तोडफोडीची गरज असताना आपण पाहतो कुठेतरी विकेटची पडझड सुरू आहे आणि ती विकेटची पडझड सातत्यपूर्व सुरू आहे. ती कुठेतरी थांबणं गरजेचं होतं, ती थांबली नाही. शेवटच्या षटकापर्यंत ती पडझड अजूनही सुरू आहे. एक चांगली गोलंदाजी खरं तर आपल्याला सासवड ब्लास्टर संघाकडून पाहायला मिळाली. एक दर्जेदार गोलंदाजी, एक दर्जेदार क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं आणि कुठेतरी या धावफलकाला लगाम घातला आहे. ते टेस्टांचा वेध घेणारा चेंडू क्लीन बोल्ट फलंदाज बाद. धक्का क्रमांक 8. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची
बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आता. प्रज्वल हा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. या ठिकाणी त्यांचं शुभागमन होत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहतो मॅन ऑफ द सिरीज साठी मला ते 32 इंच LED TV त्यांच्या माध्यमातून आहे. त्यांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय निखिलदादा टिळेकर शिवराज एंटरप्राइजेस यांचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या सोबत बाळासाहेब चितकल दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतो. वाईट चेंडूची घोषणा आपण पाहतो या ठिकाणी होईल. ओ पुन्हा एकदा थेट टेस्टांचा वेध घेणारा चेंडू होता फलंदाज बाद. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. या सामन्याच्या निमित्तानं त्यांचं शुभागमन होत आहे. सन्माननीय नवनाथ शेठ बाबूराव झेंडे मान्यवरांचं शुभागमन झाले. त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर शेवटचे अंतिमचे काही चेंडू शिल्लक आहेत. इथे विकेटची पडझड थांबत नाही. सन्माननीय कैलास शेठ काळे आपण देखील या सामन्याच्या निमित्तानं उपस्थित आहात. दादा आपलं देखील मनापासून स्वागत. फलंदाज बाद आणि संघ ऑल आउट झालाय आणि षटक देखील संपले गेले. 6 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 39 धावा 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी 40 धावांचं लक्ष असेल ते सासवड ब्लास्टर या संघासमोर. चला पुढच्या सामन्याला टॉस करण्यासाठी दोडे संघनायक या दौंडज ड्रॅगन्स आणि साकुर्डी रिबेल्स दोडे संघाचे संघनायक चला टॉस करण्यासाठी या. मला वाटतं साकुर्डी रिबेल्स संघ मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करतोय परंतु आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवा नाणेफेक करण्यासाठी. चला आपण टॉस घेऊयात. लवकर या संघनायक दोडे संघनायक चला पटकन टॉस आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे. क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये सजून घ्या. चला साकुर्डे रिबेल्स हा संघ आता मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणासाठी येईल. तर 2 आघाडीचे फलंदाज सासवड ब्लास्टर संघाची सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करेल. सन्माननीय सागर दादा झेंडे मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतो या सामन्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. चला दोन्ही संघनायक या दौंडज ड्रॅगन्स आणि साकुर्डे रिबेल्स दोन्ही संघनायकांना विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण अतिथी मंचाकडे या. टॉस बॉक्स मध्ये या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्यात टॉस या ठिकाणी घेणार आहोत.
बस 40 धाब्यांचं लक्ष घेऊन मैदानाच्या आतमध्ये दोन फलंदाज पोहोचले जातील. मला वाटतंय सनी मिसाळ आणि बाबू कनसे ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली गेली. तर पहिल्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज सचिन. चला थोडंसं वेगात खेळा विनंती असेल, कारण आज 7 सामने आपल्याला दिवसभरामध्ये खेळवायचे आहेत. सायंकाळ 17 पर्यंत आपल्याला ते सगळे सामने आजचे सामने आजच संपवायचे आहेत, याची नोंद घ्या. चला विनंती असेल पटकन सामन्याला सुरुवात करून घ्या. दोन पंच देखील मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत. अक्षय निर्मल सर आणि स्वप्नील भोसले सर हे दोन पंच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचले गेलेत आणि सामन्याला देखील आता सुरुवात होईल. यानंतरचा सामना आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. साकुर्डे रिबेल्स आणि दौंडच ड्रॅगन्स या दोन संघादरम्यान तो सामना होणार आहे. संघ मालक राहुल सर कदम याच्या मालकीचा तो संघ आहे, दौंडच ड्रॅगन्स. चला संघनायक आलेत, कुणाल कापरे सर आहेत. चला संघनायक दोन्ही आलेत. टॉस आपण या ठिकाणी करूयात. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय, बॅक टू बॉलर, एक टप्पा घेईल, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, खडखडीत चौकार 4 रन. सनी मिसाळच्या बॅट मधून हा मारला चौकार. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाचा सनसनी चौकार. 5 चौकारानं सुरुवात मैदानाच्या आतमध्ये झाली. खरं तर 40 धाब्यांचं टार्गेट समोर असताना एक माफक लक्ष आहे आणि त्या धाब्यांचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती सनी मिसाळनं चौकार खेळलाय आणि इरादे स्पष्ट आहे, इथं कुठेतरी जलद गतीने सामना संपवायचा हा एक प्रयत्न असणार आहे. बराच बाहेर टाकला होता चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावे, खरं तर 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण. तिसऱ्या धावेची मागणी आहे आणि तिसरी धाव देखील मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होईल. साच बाज और ताज 3 आल्यात. 3 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे पोहोचलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर एक धाव देखील खूप महत्वाची असणार आहे. ते एक धाव तुम्हाला आता वाचवावं लागेल साकुर्डे रिबेल्स संघाला, कारण आधीच कुठेतरी तुमच्याकडे धावा कमी आहेत. प्रथमतः फलंदाजी करत असताना सर्व बाद 40 धावा, म्हणजे सगळे फलंदाज बाद झाले आणि फक्त 40 धावा बनवल्यात. परंतु जरी कुठे कमी धावफलकाचा सामना असला तरी सहजासहजी सामना हातातून सुटला जाणार नाही साकुर्डे रिबेल्स संघाच्या. आणि तो प्रयत्न सातत्यानं राहणार आहे. नो चेंडूची घोषणा पंचांनी केलेली आहे. नो चेंडू आहे, चेंडू फेकलाय आणि नक्कीच आता थ्रो केलाय चेंडू. आता पेनल्टीला देखील सामोरं जावं लागेल. पाहायचंय, नक्कीच इशारा येईल पंचांकडून. 5 धाव्यांची पेनल्टी. एक 5 धावा पेनल्टीच्या, एक नोची, अशा 6 धावा ना सर. यस, 6 धावा. 5च का? आणि गोलंदाज देखील आता थांबवला जाईल. धावफलक पुढे पोहोचले 5 धाव्यांनी. धावफलकावरती जाईल मी 14 धावा धावफलकावरती आहेत.
सॉरी 12 धावा आहेत. प्रज्वल आपण पाहतो षटक पहिलं मैदानाच्या आतमध्ये बराचसा बाहेर टाकला होता. बाहेर चिकट घेणारा चेंडू थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आहे. बॅकफूट पॉईंटमध्ये आपण पाहतो तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता. एक सिंगल इथे घेतली. एक सिंगलच्या सायखेड धावफलक पुढे पोहोचले. 13 धावा धावफलकावरती आहेत आणि पहिलं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये अचूकही मार्गस्थ आहे. खरं बरंचसं लांबलेलं षटक आहे. कुठेतरी 40 धाव्यांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकात इतक्या धावा आल्यानंतर पुढचं समीकरण थोडंसं आता सोपं होऊन जाईल. यावेळेस अक्रॉस द बॅट खेळला होता. मिड विकेटला क्षेत्ररक्षक धावतोय. थोडासा स्लो गतीत चाललाय चेंडू. थांबवलंय सीमारेषेच्या आतमध्ये. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केलाय आणि चौथी धाव पूर्ण. जरी चौकार आला नसला तरी 4 धावा नक्कीच पळून पूर्ण होणार आहेत. 4 धावेने धावफलक पुढे पोहोचला जाऊन पोहोचेल. 17 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. अजूनही ते पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. बरंचसं मागणं षटक ठरतंय पहिलं. कदा कुठेतरी नऊ चेंडू फेकला होता. तिथे पेनल्टीला 5 धावा मिळाल्या आणि कुठेतरी त्या 5 धावा संघाच्या विजयात नक्कीच त्या सामील झालेल्या आहेत. पुन्हा एकदा बराचसा शपल होऊन खेळायचा प्रयत्न. सातत्यानं 360 डिग्रीचा फटका खेळायचा प्रयत्न मला वाटतं सनी मिसाळचा आहे. फाईन लेग स्क्वेअर लेगच्या बाजूला फटकेबाजी करायची हा प्रयत्न नक्कीच त्याचा तिथं सातत्यानं तो पाहायला मिळालाय. एक धाव इथे घेतली. षटक संपलं. पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. धावफलकावरती जाईल मी. 18 धावा धावफलकावरती आहेत. सामन्यातलं समीकरण नक्कीच बदललंय. आता शेवटचे मला ते 30 चेंडू शिल्लक असतील. सामना जिंकण्यासाठी अजूनही 22 धाव्यांची गरज आहे. तर षटक क्रमांक 2 सुभाष लोंढे षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येणार आहे. यावेळेस बराच उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक समोर आहे. झेल टिपला आणि फलंदाज बाद. सनी मिसाळचा खेळ संपला. पहिला धक्का सासवड ब्लास्टर्स झाला. संधी साधणी थेट पट्ट्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचेल. अक्षय लडकत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय. सनी मिसाळची जागा भरून काढण्यासाठी अक्षय लडकत आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. बराचसा स्लोअर फुलटॉस होता. पायचे क्षेत्ररक्षक आपण पाहतो डीप लॉंग वरून आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. केवळ सिंगल इथे पूर्ण होईल आणि सिंगलच्या सायखेड धावफलक पुढे पोहोचला. 19 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहे. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना खरं तर एक चांगली फलंदाजी सुरू होती. या षटकात एक ब्रेक थ्रो दिला. एक फलंदाज इथे बाद केला. एक चांगलं गोलंदाजी खरं तर गतीमध्ये सातत्यानं मिश्रण इथे नक्कीच गोलंदाज करतोय आणि एक चांगली गोलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सुभाष लोंढेकडून पाहायला मिळते. वासरळ बॅटने खेळा. बॅक टू बॉलर क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफ समोर आलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. दुसऱ्या धावेची मागणी आणि 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण होत आहेत. 2 धावेड धावफलक पुढे पोहोचलाय. 21 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. दुसऱ्या क्रमांकाचं पॉवर प्लेचे दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना या षटकात कुठेतरी तो धावफलक थांबवलाय. कदर एक फलंदाज या षटकामध्ये बाद केला. आखूड टप्प्याचा चेंडू होता. बराच मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. मिड विकेटला डायरेक्ट हिटचा प्रयत्न. तिथे संधी होती पुढा परंतु संधीचं सोनं होऊ शकलं नाही. धावा थांबत नाहीत. लेग बाईज मध्ये आपण पाहतो या धावा मिळणार आहेत आणि 2 धावेच्या सायगड आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचला. 23 धावा धावफलकावरती इथं पूर्ण होणार आहेत. यानंतरचा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायचा आहे. दौंडज ड्रॅगन्स आणि
साकुर्डे रिबेल्स या दोन संघादरम्यान यानंतरचा सामना आहे. बाहेरची कडे घेणारा चेंडू आपण पाहतो. शॉट थर्ड बॅटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेक आली, एक सिंगल इथे मिळणार आहे. का तर एकेरी दुहेरी धावा जमा करण्याचं काम नक्कीच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. कारण माहीत आहे आता विजय कुठेतरी जवळ येऊन ठेपलाय. आता सहज इथून पुढे एकेरी दुहेरी धावा देखील आपल्याला विजयाच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात. त्यामुळे फलंदाज देखील जास्त रिस्क घेत नाहीत. एकेरी दुहेरी धावा घेत नक्की धावफलक आतापर्यंत नेलाय 24 धावसंख्येपर्यंत. आता शेवटचे वाटतंय 24 चेंडू शिल्लक असतील आणि सामना जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज. 24 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण नक्कीच मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. तर तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतो आता गोलंदाज. पॉवर प्लेची 2 षटकं संपलीत. तिसऱ्या षटकासाठी निमिष गोलंदाजीवरती येतोय. पाहिजे कशा प्रकारची गोलंदाजी या षटकात राहील, कुठेतरी थांबवतोय का फलंदाजाला ते देखील पाहणं गरजेचं असेल. तर आतापर्यंत एक फलंदाज सासवड ब्लास्टर संघाचा बाद झालाय. का सावध सुरुवात करत असताना आपण पाहिलं सनी मिसाळनं पहिल्या चेंडूवरती चौकार खेळला होता, परंतु तिथून पुढे त्याला देखील थांबवलं गेलं. कुठेतरी अवंतर स्वरूपाच्या धावा नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलेत. एक चांगली फलंदाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कदा जिंकायचं असेल तर इथून पुढे एक चांगली गोलंदाजी करावी लागेल. जमीर जिंदारक, कबीर जिंदारक, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदारक, हौसलों के तरकशों में कोशिशों का ओ तीर तो जिंदारक, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर जीतने की उम्मीद तो जिंदारक. जिंकण्यासाठीचाच प्रयत्न आहे, परंतु जिंकणार कोण, सगळ्यात जास्त प्रयत्न जास्त मेहनत घेईल तो संघ इथे मैदानाच्या आतमध्ये जिंकणार आहे. एक चांगली गोलंदाजी करतात आतापर्यंत. यावेळेस खांडून काढायचा होता, हेलिकॉप्टर गोफण फिरवली होती, बॅटवरती फरक चेंडू आला नाही, थोडासा मिस टाइम झाला. एक धाव इथे घेतली आणि एक धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. धावफलकावरती आहेत त्या 27 धावा धावफलकावरती षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. तर आज आपण पाहिलं ओढाची तीव्रता फार कमी आहे. गारवा जो वातावरणामध्ये पसरला गेलाय तसाच सामन्यात देखील तो गारवा आहे. अजूनही सामना थंड आहे, थंड आणि शांत आपण पाहतोय. सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. कुठेही मोठाले फटके जास्त पाहायला मिळाले नाही, परंतु काल आपण या मैदानावरती पाहिलं षटकार चौकारांचा पाऊस खरं तर या मैदानावरती पडला होता. कालचा सामना सगळ्या प्रेक्षकांच्या दृष्टीपटलावरती राहणारा सामना होता. तो सुपर ओव्हरचा सामना आणि क्रिकेट रसिकांना लाईव्ह सामन्याचा देखील तो आनंद घेतलेला आहे. तो सुपर ओव्हरचा सामना आमच्या क्रिकेट रसिकांच्या दृष्टीपटलावरती सातत्याने राहील, कारण एक चांगला सामना तो रंगला होता. 6 चेंडूमध्ये 19 धाव्यांची गरज असताना आपण पाहिलं शेवटच्या 3 चेंडूवरती 3 गगनभेदी षटकार मैदानाच्या आतमध्ये खेळले होते आणि तो सामना नक्कीच जिंकला होता. परंतु अशा प्रकारचे सामने आज दिवसभरामध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगले जाणार की काय, हा सामना कुठेतरी आता एकतर्फी एका बाजूला सामना तर पोचलाय आणि सासवड ब्लास्टर संघानं या सामन्यावरची पकड आतापर्यंत मजबूत करून ठेवली. यावेळेस पाहायचे कव्हरमध्ये डीप ॲस्ट्रा कव्हरमध्ये आपण पाहतो चेंडू गेला, क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेची मागणी होती, 2 धावा इथे सहजरित्या पळून पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या साह्याने आपण पाहतो धावफलक पुढे पोहोचलाय. 34 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा आहे धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजून 5 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. सॉरी 6 धाव्यांची गरज आहे. यावेळेस बराच मोठा फटका, का तर क्षेत्ररक्षक सुद्धा शोधत होता चेंडू कुठे आलाय नक्की, कारण बराच उंच गेलेला चेंडू होता, समजला नाही, जास्त उंची होती. एक धाव इथे घेतली. चला टॉस करण्यासाठी साकुर्डी रिबेल्स संगणक. चला सुभाष
पाच षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये घेऊन आला. यावेळेस मोठा फटका क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑनचा डाऊन दी बॉल आहे, जेल टिपला आणि फलंदाज बाद. दुसरा धक्का सासवड ब्लास्टर संघाला. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. ग्रामपंचायत दिवेचे विद्यमान सरपंच मान्य अमित शेट झेंडे फाउंडेशन आयोजित सरपंच चषकाची बळीची टाळी. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता पोहोचेल. शेखर गिरमे. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, नो चेंडू आहे आणि इथं पुन्हा एक सुवर्ण संधी आहे. मी म्हणेल जीवनदान असावं आणि त्या जीवनदानाचा फायदा आता पाहायचे. खरं तर अंतिम क्षणाकडे सामना आलाय. धावफलकावरती मी जाईल. 36 धावा आहेत, सॉरी 38 धावा आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. म्हणजे सामना जिंकण्यासाठी केवळ 2 धाव्यांची गरज आहे. बायचे या षटकात कदाचित सामना संपवण्याचा प्रयत्न आहे. मिस टाइम आहे, बराच उंच गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक, परंतु प्रयत्न सुंदर होता. फ्रीडचा चेंडू होता, त्यामुळे फलंदाज तिथे बाद नसेल, परंतु धावबादसाठी संधी इथे होती आणि सामना संपवला, सामना जिंकला. सासवड ब्लास्टर संघानं हा सामना जिंकलेला आहे. चला टॉस करण्यासाठी या संघटक साकुर्डी रिबेल्स, मी संघटकाला विनंती करतो टॉस करण्यासाठी. या सामन्याला टॉस करण्यासाठी मी मान्यवर पाहुण्यांना विनंती करतो. योद्धा ग्रुपचे मेंबर सन्माननीय नवनाथ सेठ झेंडे पाटील आणि सन्माननीय अमितदादा झेंडे पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. चला दोन्ही मान्यवर या संघटक, चला साकुर्डी रिबेल्स संघाचा संघटक पटकन या, लगेच आपला सामना इथं खेळवायचा आहे. अगोदर टॉस करण्यासाठी आहे एक जण आणि अनेक मान्यवर आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. कारण सासवड ब्लास्टर संघाचा सामना होता आणि आपण पाहतोय सासवड नगरीचे अनेक मान्यवर देखील आपण पाहतोय उपस्थित होत आहेत. सासवड नगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय संतोष दादा खोपडे मान्यवरांना देखील शुभागमन झाले, त्यांचं देखील मनापासून स्वागत आहे. त्यांच्या सोबत असलेला संपूर्ण मित्रपरिवार या सगळ्यांचं आम्ही सरपंच चषक 2021 मध्ये मनापासून स्वागत करतो. मी साहेबांना विनंती करतो, नगरसेवक साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पुढच्या सामन्याचा टॉस आपण घेणार आहोत. संतोष दादा खोपडे, चला मी मान्यवरांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस या ठिकाणी होणार आहे. यानंतरचा सामना आहे साकुर्डे रिबेल्स आणि दौंडज ड्रॅगन्स या दोन संघादरम्यान आपण पाहतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होतोय. नाणं आकाशामध्ये फेकले गेले, टॉस का बॉस, नाणेफेक जिंकली साकुर्डे रिबेल्स आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय नक्कीच त्यांनी घेतलेला आहे. चला आता क्षेत्ररक्षण ताबडतोब मैदानाच्या आतमध्ये सजवायचं आहे, तर 2 फलंदाज दौंडज ड्रॅगन्स आपले मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहे. चला वेळ घेऊ नका, आता थोडंसं फास्ट मैदानाच्या आतमध्ये या, कारण वेळेचं बंधन आता आपल्या प्रत्येकावरती आहे. कारण 7 सामने आहे, त्यामुळे आपण खेळाडूंशी देखील चर्चा आज करत नाही, कारण आजचे सामने हे आजच संपवायचे आहेत, त्यामुळे विनंती असेल. चला चला दोन्ही संघांचे 12वे खेळाडू आता इथे येतील कॉमेंट्री बॉक्समध्ये, समालोचन कक्षामध्ये दोन्ही संघाचे 12वे खेळाडू येतील आणि होईल पुन्हा एकदा त्या 3ऱ्या क्रमांकाच्या सामन्याला सुरुवात. साकुर्डे रिबेल्स आणि दौंडज ड्रॅगन्स या 2 संघादरम्यान आपण पाहतोय सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल आणि पुढच्या सामन्याचं समीकरण ऐकण्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा घेऊन जाईल. आवाजाची बातच न्यारी
यानंतर ऐकायचे आहे अनिकेत गुंजाळ सरांची जुबानी. तोपर्यंत धन्यवाद.